हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रान्सफॉर्मरबद्दल डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. मग ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय, ट्रान्सफॉर्मरचं कन्स्ट्रक्शन कसं असतं, ट्रान्सफॉर्मरचं वर्किंग कसं असतं, ट्रान्सफॉर्मर हे कोणत्या प्रिन्सिपलवरती ऑपरेट होतं, ट्रान्सफॉर्मरचे टाईप्स कोणते कोणते आहेत, ट्रान्सफॉर्मरचे काय काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, ट्रान्सफॉर्मरला आपण कुठे कुठे यूज करतो, म्हणजे त्याचे ॲप्लिकेशन्स काय काय आहेत, यानंतर ट्रान्सफॉर्मरचे ॲडव्हान्टेजेस किंवा बेनिफिट्स काय काय आहेत, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. सो जर तुम्ही कोणत्या इंटरव्ह्यूची प्रिपरेशन करत असाल किंवा कोणत्या एक्झामची जरी प्रिपरेशन करत असाल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी यूजफुल असणार आहे अशी मला खात्री आहे. आणि याने नक्कीच तुमचा स्कोअरसुद्धा बूस्ट होईल अशी सुद्धा मला खात्री आहे. सो प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. चला आता मग आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया. ओके, तर सगळ्यात आधी आपण बघणार आहे व्हॉट इज अ ट्रान्सफॉर्मर. ओके, म्हणजे ट्रान्सफॉर्मर हे एक्झॅक्ट काय असतं ते आपण आता बघणार आहे. ओके, तर अ ट्रान्सफॉर्मर इज अन इलेक्ट्रिकल डिव्हाइस दॅट ट्रान्सफर्स द इलेक्ट्रिकल एनर्जी फ्रॉम वन सर्किट टू अनदर सर्किट विदाउट चेंज इन द फ्रिक्वेन्सी थ्रू द प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. ओके, तर ट्रान्सफॉर्मर एक असं इलेक्ट्रिकल डिव्हाइस आहे जे की एका सर्किटमधून दुसऱ्या सर्किटमध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी ट्रान्सफर करतं आणि इथं फ्रिक्वेन्सी ही कॉन्स्टंट राहते, म्हणजेच विदाऊट चेंज इन फ्रिक्वेन्सी. आणि ट्रान्सफॉर्मर हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या प्रिन्सिपलवरती वर्क करतो. ओके, यानंतर नेक्स्ट आहे ट्रान्सफॉर्मर्स प्ले अ क्रुशियल रोल इन द इलेक्ट्रिकल पॉवर डिस्ट्रीब्यूशन अँड कन्वर्जन अनेबलिंग द एफिशियंट ट्रान्समिशन अँड युटिलायझेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी. ओके, म्हणजे इलेक्ट्रिकल पॉवर डिस्ट्रीब्युशनमध्ये आणि कन्वर्जनमध्ये ट्रान्सफॉर्मर्स हे खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात आणि त्यांच्यामुळे इलेक्ट्रिकल एनर्जीचं एफिशियंट ट्रान्समिशन आणि युटिलायझेशनसुद्धा होतं. ओके, तर आता आपण बघितलं एक्झॅक्ट ट्रान्सफॉर्मर काय असतं ते. ओके, यानंतर आपण बघणार आहे कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रान्सफॉर्मर्स. ओके, म्हणजे ट्रान्सफॉर्मरचं कन्स्ट्रक्शन कसं असतं, त्यात कोणकोणते पार्ट्स असतात हे आपण आता बघणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक पार्टचं फंक्शनसुद्धा आपण बघणार आहे. ओके, सो अ ट्रान्सफॉर्मर कन्सिस्ट ऑफ 3 पार्ट्स, नेमली प्रायमरी कॉईल, सेकंडरी कॉईल अँड मॅग्नेटिक कॉईल. ओके, सो फर्स्ट पार्ट आहे प्रायमरी कॉईल. द कॉईल विच इज कनेक्टेड टू द इनपुट व्होल्टेज सोर्स इज नोन ॲज द प्रायमरी कॉईल. ओके, सो इनपुट व्होल्टेज सोर्सला जी कॉईल आपण कनेक्ट करतो त्याला आपण प्रायमरी कॉईल असं म्हणतो. यानंतर नेक्स्ट आहे सेकंडरी कॉईल. द कॉईल विच इज कनेक्टेड टू द आउटपुट लोड इज द सेकंडरी कॉईल. ओके, तर आउटपुट लोडला जी कॉईल आपण कनेक्ट करतो त्याला आपण सेकंडरी कॉईल असं म्हणतो. ओके, तर बघा प्रायमरी कॉईल ही सोर्सला कनेक्टेड असते आणि सेकंडरी कॉईल ही लोडला कनेक्टेड असते. ओके, प्रायमरी कॉईलमधून आपल्याला इनपुट द्यायचं असतं आणि सेकंडरी कॉईलमधून आपल्याला आउटपुट मिळत असतं त्यानुसार. ओके, त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे मॅग्नेटिक कोर. अ फेरोमॅग्नेटिक मटेरियल दॅट प्रोव्हाइड्स अ पाथ फॉर द मॅग्नेटिक फील्ड इज नोन ॲज मॅग्नेटिक कोर. ओके, सो एखाद्या मॅग्नेटिक कोरमध्ये फेरोमॅग्नेटिक मटेरियल असतं जे की मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करून त्याला पाथ प्रोव्हाइड करत असतं. यानंतर नेक्स्ट आहे ऑपरेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर्स, म्हणजे ट्रान्सफॉर्मर्स कसे ऑपरेट करतात किंवा कोणत्या प्रिन्सिपलवरती ते ऑपरेट करतात हे आपण आता बघणार आहे. ओके, सो अ ट्रान्सफॉर्मर वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन और EMI which states that a changing magnetic field induces an electromotive force or EMF in a conductor. ओके, सो एखादा ट्रान्सफॉर्मर हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन किंवा EMI या प्रिन्सिपलवरती वर्क करत असतो आणि या प्रिन्सिपलनुसार चेंजिंग मॅग्नेटिक फील्डमुळे एखाद्या कंडक्टरमध्ये इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स किंवा EMF हा इंड्यूस होत असतो. ओके, तर यानंतर आपण बघणार आहे हाऊ ट्रान्सफॉर्मर्स वर्क, म्हणजे ट्रान्सफॉर्मर्स कसं वर्क करतात किंवा त्यांचं वर्किंग कसं असतं हे आपण आता बघणार आहे. ओके, तर सगळ्यात आधी आहे अल्टरनेटिंग करंट और AC. अँड AC voltage is applied to the primary coil creating a changing magnetic field. ओके, सो जेव्हा आपण प्रायमरी कॉईलला इनपुट म्हणून AC व्होल्टेज देतो त्यावेळेला तिथे एक चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड ही क्रिएट होत असते. त्यानंतर नेक्स्ट आहे मॅग्नेटिक फील्ड. द चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड इंड्युसेस अ मॅग्नेटिक फ्लक्स इन द मॅग्नेटिक कोर. ओके, सो
त्या चेंजिंग मॅग्नेटिक फील्डमुळे एक चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स इंड्यूस होत असतो मॅग्नेटिक कोअरमध्ये. त्यानंतर नेक्स्ट आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. द चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स इंड्युसेस अन इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स इन द सेकंडरी कॉईल. ओके, सो जो काही चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स आहे जो की मॅग्नेटिक कोअरमध्ये इंड्यूस झाला आहे त्याच्यामुळे सेकंडरी कॉईलमध्ये इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स किंवा EMF हा इंड्यूस होत असतो. ओके, यानंतर ट्रान्सफॉर्मरच्या वर्किंगमधला नेक्स्ट पॉईंट आहे व्होल्टेज ट्रान्सफॉर्मेशन. द इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स और EMF which is induced in the secondary coil is proportional to the ratio of the number of turns in the primary and secondary coils. ओके, सो प्रायमरी आणि सेकंडरी कॉइल्सचे जे काही नंबर ऑफ टर्न्स आहेत त्याच्या रेशोला सेकंडरी कॉइलमध्ये इंड्यूस झालेला इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. ओके, तर याला आपण म्हणतो व्होल्टेज ट्रान्सफॉर्मेशन. ओके, म्हणजे थोडक्यात आपण म्हणू शकतो E2/E1 इज इक्वल टू N1/N2. मग इथे N1 and N2 इज इक्वल टू नंबर ऑफ टर्न्स इन प्रायमरी अँड सेकंडरी कॉइल्स रिस्पेक्टिवली, आणि E1 and E2 आर EMF और इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स इन प्रायमरी अँड सेकंडरी कॉइल्स रिस्पेक्टिवली. ओके, तर आत्ता आपण बघितलं ट्रान्सफॉर्मरचं वर्किंग डिटेलमध्ये. ओके, यानंतर नेक्स्ट आपण बघणार आहे टाईप्स ऑफ ट्रान्सफॉर्मर्स. ओके, म्हणजे ट्रान्सफॉर्मरचे कोणकोणते टाईप्स आहेत ते आपण आता बघणार आहे. तर फर्स्ट आहे स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. स्टेप अप ट्रान्सफॉर्मर इंक्रीजेस द व्होल्टेज फ्रॉम द प्रायमरी टू द सेकंडरी. ओके, म्हणजे स्टेप अप ट्रान्सफॉर्मर हे आपण व्होल्टेज इंक्रीज करण्यासाठी यूज करतो किंवा व्होल्टेज लेवल इंक्रीज करण्यासाठी यूज करतो. ओके, यानंतर नेक्स्ट आहे स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर डिक्रीजेस द व्होल्टेज फ्रॉम द प्रायमरी टू द सेकंडरी. ओके, सो स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर हे आपण व्होल्टेज डिक्रीज करण्यासाठी यूज करतो किंवा व्होल्टेज लेवल हे डिक्रीज करण्यासाठी यूज करतो. ओके, यानंतर नेक्स्ट आहे आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर. आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर प्रोव्हाइड्स द इलेक्ट्रिकल आयसोलेशन बिटवीन द प्रायमरी अँड सेकंडरी सर्किट्स. ओके, सो आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर हे प्रायमरी अँड सेकंडरी सर्किट्समध्ये इलेक्ट्रिकल आयसोलेशन प्रोव्हाइड करतं, म्हणजे त्यांना एकमेकांशी कनेक्ट होऊ देत नाही. ओके, तर हे आहेत टाईप्स ऑफ ट्रान्सफॉर्मर्स आपण बघितले. ओके, यानंतर आपण बघणार आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ट्रान्सफॉर्मर्स. ओके, सो ट्रान्सफॉर्मरचे काय काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत किंवा त्याचे काय काय फीचर्स आहेत ते आपण आता बघणार आहे. ओके, तर सगळ्यात फर्स्ट आहे व्होल्टेज ट्रान्सफॉर्मेशन. Transformers can step up or down the voltages, making them essential for power transmission and distribution. Okay, so power transmission and distributionच्या वेळेला व्होल्टेज लेवल ही जास्त सुद्धा करण्याची गरज असते आणि काही वेळेला व्होल्टेज लेवल ही कमी करण्याची सुद्धा गरज असते. मग ट्रान्सफॉर्मर्सकडे ही दोन्ही पण ॲबिलिटी आहे की ते व्होल्टेजला स्टेप अपसुद्धा करू शकतं आणि स्टेप डाऊनसुद्धा करू शकतं, म्हणजेच व्होल्टेजचं ट्रान्सफॉर्मेशन करू शकतं आणि त्याच्यामुळे आपण पॉवर ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशनमध्ये त्यांना यूज करतो. तिथे ते एक एसेन्शियल कंपोनेंट आहे. ओके, यानंतर नेक्स्ट आहे एफिशियंट एनर्जी ट्रान्सफर. ट्रान्सफॉर्मर्स कॅन ट्रान्सफर द एनर्जी एफिशियंटली विथ मिनिमल लॉसेस, एस्पेशली वेन डिझाईन्ड अँड ऑपरेटेड केअरफुली. ओके, म्हणजे बघा ट्रान्सफॉर्मर्स हे एनर्जी एफिशियंटली ट्रान्सफर करू शकतात एका सर्किटमधून दुसऱ्या सर्किटमध्ये आणि त्याच्यात लॉसेस हे खूप मिनिमम असतात किंवा ऑलमोस्ट नसतात, खूप कमी प्रमाणात लॉसेस असतात आणि ते जेव्हा त्यांचं डिझाईन आपण व्यवस्थित करतो, त्यांचं ऑपरेशन व्यवस्थित करतो त्यावेळेला ते जास्त एफिशियन्सी आपल्याला प्रोव्हाइड करतात. ओके, यानंतर नेक्स्ट आहे आयसोलेशन. ट्रान्सफॉर्मर्स प्रोव्हाइड द इलेक्ट्रिकल आयसोलेशन बिटवीन द primary and secondary circuits, ensuring the safety and reducing the risk of electrical shock. ओके, सो ट्रान्सफॉर्मर्समध्ये प्रायमरी आणि सेकंडरी सर्किट्समध्ये आयसोलेशन प्रोव्हाइड केलं जातं, मग त्याच्यामुळे सेफ्टी आपल्याला मिळते आणि त्याचबरोबर इलेक्ट्रिकल शॉकचा रिस्कसुद्धा रिड्यूस होतो. ओके, तर ह्या आहेत ट्रान्सफॉर्मरचे कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, यानंतर आपण बघणार आहे ॲप्लिकेशन्स ऑफ ट्रान्सफॉर्मर्स. ओके, सो ट्रान्सफॉर्मरचे ॲप्लिकेशन्स काय काय आहेत किंवा ट्रान्सफॉर्मर्स आपण कुठे कुठे यूज करतो ते आपण आता बघणार आहे. ओके, तर फर्स्ट आहे पॉवर डिस्ट्रीब्युशन. ट्रान्सफॉर्मर्स आर यूज इन द पॉवर ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन सिस्टम्स टू स्टेप अप और डाऊन व्होल्टेजेस. ओके, सो ट्रान्सफॉर्मर्सकडे ही ॲबिलिटी असते की जेव्हा गरज असेल तेव्हा ते व्होल्टेजला
वाढवूसुद्धा शकतं आणि जेव्हा गरज असेल तेव्हा व्होल्टेजला कमीसुद्धा करू शकतं. म्हणजे स्टेप अपसुद्धा करू शकतं आणि स्टेप डाऊनसुद्धा करू शकतं. मग त्याच्यामुळे आपण ट्रान्सफॉर्मर्सला पॉवर ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन सिस्टम्समध्ये यूज करतो व्होल्टेज कमी करण्यासाठी किंवा व्होल्टेज वाढवण्यासाठी. ओके, यानंतर नेक्स्ट आहे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस. Transformers are used in the electronic devices such as power supplies, audio equipments and medical devices. Okay, so ट्रान्सफॉर्मर्सला आपण इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसमध्ये यूज करतो. फॉर एक्झाम्पल पॉवर सप्लाईजमध्ये, ऑडिओ इक्विपमेंट्समध्ये आणि मेडिकल डिव्हाइसेसमध्ये. ओके, यानंतर नेक्स्ट आहे इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन्स. ट्रान्सफॉर्मर्स आर यूज इन द इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन्स सच एज मोटर कंट्रोल अँड पॉवर कन्व्हर्जन. ओके, सो ट्रान्सफॉर्मर्सला आपण इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन्समध्ये यूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल मोटर कंट्रोलमध्ये आणि पॉवर कन्व्हर्जनमध्ये. ओके, म्हणजे जर वन फॉर्म ऑफ पॉवरला अदर फॉर्ममध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं असेल तिथंसुद्धा आपण ते ट्रान्सफॉर्मर यूज करू शकतो. ओके, यानंतर ट्रान्सफॉर्मरच्या ॲप्लिकेशनमध्ये नेक्स्ट पार्ट आहे रिन्युएबल एनर्जी. ट्रान्सफॉर्मर्स आर यूज इन द रिन्युएबल एनर्जी सिस्टम्स सच एज द विंड टर्बाइन्स अँड सोलार पॉवर सिस्टम्स. ओके, सो ट्रान्सफॉर्मर्सला आपण रिन्युएबल एनर्जी सिस्टम्समध्ये यूज करतो. फॉर एक्झाम्पल विंड टर्बाइन्स आणि सोलार पॉवर सिस्टम्स. ओके, यानंतर नेक्स्ट आहे इलेक्ट्रिकल ग्रिड्स. ट्रान्सफॉर्मर्स आर यूज्ड इन द इलेक्ट्रिकल ग्रिड्स टू ट्रान्समिट अँड डिस्ट्रीब्यूट द पॉवर एफिशियंटली. ओके, सो ट्रान्सफॉर्मर्सला आपण इलेक्ट्रिकल ग्रिड्समध्ये यूज करतो पॉवर हे एफिशियंटली ट्रान्समिट अँड डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी, कारण त्याच्यात लॉसेस हे पण कमी असतात खूप. ओके, तर आत्ता आपण बघितले ट्रान्सफॉर्मरचे ॲप्लिकेशन्स. ओके, त्यानंतर आपण बघणार आहे ॲडव्हान्टेजेस ऑफ ट्रान्सफॉर्मर्स. मग ट्रान्सफॉर्मरचे काय काय ॲडव्हान्टेजेस आहेत किंवा काय काय बेनिफिट्स आहेत त्याला यूज करण्याचे ते आपण आता बघणार आहे. ओके, फर्स्ट आहे एफिशियंट पॉवर ट्रान्समिशन. ट्रान्सफॉर्मर्स अनेबल द एफिशियंट पॉवर ट्रान्समिशन ओव्हर लॉंग डिस्टन्सेस बाय स्टेपिंग अप द व्होल्टेज अँड रिड्युसिंग द करंट. ओके, मग आपण ट्रान्सफॉर्मर्समध्ये एफिशियंट पॉवर ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन करू शकतो. लॉंग डिस्टन्सेससाठी पण आपण ते यूज करू शकतो आणि जिथं गरज असेल तिथं आपण व्होल्टेज स्टेप अप करू शकतो, म्हणजे व्होल्टेज इन्क्रीज करू शकतो आणि त्याच्यामुळे करंट हे रिड्यूस करू शकतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे व्होल्टेज रेग्युलेशन. ट्रान्सफॉर्मर्स कॅन रेग्युलेट द व्होल्टेज लेवल्स एन्श्युरिंग द आउटपुट व्होल्टेज इज विदिन द रिक्वायर्ड रेंज. ओके, सो ट्रान्सफॉर्मर्समुळे आपण व्होल्टेज लेवल्स हे रेग्युलेट करू शकतो आणि त्याच्यामुळे आपल्याला जेवढा आउटपुट व्होल्टेज पाहिजे त्या रेंजमध्ये आपण त्याला मेंटेन करू शकतो किंवा त्याला इन्श्युअर करू शकतो की त्या रिक्वायर्ड रेंजमध्ये ते आउटपुट व्होल्टेज आहे असं. ओके, यानंतर नेक्स्ट आहे सेफ्टी. ट्रान्सफॉर्मर्स प्रोव्हाइड द इलेक्ट्रिकल आयसोलेशन रिड्युसिंग द रिस्क ऑफ इलेक्ट्रिकल शॉक अँड इन्श्युअरिंग द सेफ्टी. ओके, सो ट्रान्सफॉर्मर्समध्ये इलेक्ट्रिकल आयसोलेशन असतं प्रायमरी आणि सेकंडरी सर्किट्सच्या मध्ये आणि त्याच्यामुळे आपण सेफ्टी इन्श्युअर करू शकतो आणि इलेक्ट्रिकल शॉकच्या रिस्कपासून आपल्याला रिड्यूस होतो तिथे. ओके, यानंतर नेक्स्ट पार्ट आहे फ्लेक्झिबिलिटी. ट्रान्सफॉर्मर्स कॅन बी डिझाईन टू मीट द स्पेसिफिक ॲप्लिकेशन रिक्वायरमेंट्स मेकिंग देम व्हर्सेटाईल अँड वाईडली ॲप्लिकेबल. ओके, सो ट्रान्सफॉर्मर्सचं डिझाईन आपण अशा प्रकारे करू शकतो जशी काय आपल्याला गरज आहे, म्हणजे स्पेसिफिक ॲप्लिकेशन रिक्वायरमेंटनुसार आपण त्याला डिझाईन करू शकतो ज्याच्यामुळे ते व्हर्सेटाईलसुद्धा होतात आणि त्याचबरोबर वाईड रेंज ऑफ ॲप्लिकेशन्समध्ये सुद्धा आपण त्या ट्रान्सफॉर्मर्सला यूज करू शकतो. ओके, सो ते फ्लेक्झिबल होतात तिथे. ओके, यानंतर नेक्स्ट आहे रिलायबिलिटी. ट्रान्सफॉर्मर्स आर जनरली रिलायबल अँड रिक्वायर द मिनिमल मेंटेनन्स मेकिंग देम अ पॉप्युलर चॉईस फॉर मेनी ॲप्लिकेशन्स. ओके, सो ट्रान्सफॉर्मर्स हे जनरली रिलायबल असतात आणि त्यांना मिनिमम किंवा खूप कमी प्रमाणात मिनिमम मेंटेनन्सची गरज असते आणि त्याच्यामुळे ते पॉप्युलर चॉईस होतात. भरपूर वाईड रेंज ऑफ ॲप्लिकेशनसाठी आपण त्यांना यूज करू शकतो. ओके, यानंतर नेक्स्ट आहे कॉस्ट इफेक्टिव्ह. ट्रान्सफॉर्मर्स आर कॉस्ट इफेक्टिव्ह इन द लाँग रन एस्पेशली वेन कम्पेअर्ड टू द अदर व्होल्टेज रेग्युलेशन मेथड्स. ओके, सो ट्रान्सफॉर्मर्स हे कॉस्ट इफेक्टिव्ह असतात आणि जेव्हा अदर इलेक्ट्रिकल मशीन्सला किंवा व्होल्टेज रेग्युलेशन मेथड्सला जर कम्पेअर केलं तर त्याच्या तुलनात ट्रान्सफॉर्मर्स हे खूप कमी प्राईसमध्ये अवेलेबल असतात. प्लस त्याचे ॲडव्हान्टेजेससुद्धा भरपूर आहेत. सो आपण ट्रान्सफॉर्मर्स यूज करणं प्रेफर करतो. ओके, तर हे बघितलं आपण ट्रान्सफॉर्मरचे ॲडव्हान्टेजेस काय काय आहेत ते. ओके, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रान्सफॉर्मर्सबद्दल डिटेलमध्ये स्टडी केलं.
जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.